Standard 11 Math Part 1st Chapter 4 Determinants and Matrices Exercise 4.1 Question first Find the value of the determinant. तर इथे आपल्याला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे, किंमत काढायची आहे. तर हा डिटर्मिनंट ऑर्डर 2 चा आहे. ह्याच्यामध्ये 4 एलिमेंट्स आहेत. देयर आर 4 एलिमेंट्स 1 2 3 4 अँड ऑर्डर 2. ऑर्डर 2 चा आहे आणि एलिमेंट किती आहेत? एलिमेंट म्हणजेच घटक. घटक किती आहेत? तर 4 घटक, 4 एलिमेंट्स 1 2 3 4 असे 4 एलिमेंट्स आहेत. तर आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची आहे. तर आपण काय करत असतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन घेत असतो आणि त्याच्यामध्ये वजाबाकी घेतो, सबट्रॅक्शन करतो. इक्वल टू 2 इंटू -15 मायनस 7 इंटू -4 इक्वल टू -13. 2 into -15 means -13. 7 into -4 means -28 minus -28. Now here negative minus negative multiplication of two negative equal to positive number. Therefore -30 plus 28 means -2. Therefore value of this determinant is -2. एक्झाम्पल 2. आता इथे हा पण डिटर्मिनंट, ह्याची ऑर्डर किती आहे? 2 आहे. 1 रो, फर्स्ट रो, सेकंड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. आणि एलिमेंट्स किती आहेत ह्याच्यामध्ये? 4. 1 2 3 4. ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. ह्या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची म्हणजे किंमत काढायची. परत आपण मगाशी जसं केलं तसंच टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. दोघांमध्ये तिरकस गुणाकार घेऊन आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे. 2i इंटू -i मायनस 3 इंटू 4. I into I means I square. -2i square minus 12. 3 into 4 12. Now we know that I square equal to -1. किंवा put I square equal to -1. -2 -1 minus 12. Negative become positive. Positive 2 minus 12. 2 minus 12 means -10. Answer is -10. Answer is -10. Now third example. आता इथे ह्या डिटर्मिनंट मध्ये 9 एलिमेंट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 9 एलिमेंट्स आणि रो किती आहे? 3 रोज आणि 3 कॉलम्स. रो म्हणजे हे फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. कॉलम 3 कॉलम, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. आणि आता ह्या फर्स्ट रो मधले एलिमेंट्स कोणते आहे? फर्स्ट रो मधले, तर फर्स्ट रो मधले एलिमेंट आहे 3, -4 अँड 5. हे फर्स्ट रो मधले एलिमेंट. आणि फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट कोणते आहेत? तर फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट आहे 3 1 आणि 2. आता हा डिटर्मिनंट, त्याची ऑर्डर किती आहे? ह्या डिटर्मिनंटची ऑर्डर आहे ऑर्डर 3. ह्या म्हणायचं 3, कारण 3 रो 3 कॉलम, 3 रो 3 कॉलम. देअरफॉर ऑर्डर ऑफ दिस डिटर्मिनंट इज 3. आता इथे आपल्याला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची आहे. तिथे आपण काय वापरणार? परत एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. आता एक्सपान्शन फॉर्म्युला वापरताना आधी आपल्याला ह्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचंय. रिमेनिंग एलिमेंट विच आर नॉट इन दिस रो अँड इन दिस कॉलम. म्हणजे हा फर्स्ट रो, हा जो एलिमेंट आहे 3, हा एलिमेंटची पोझिशन काय आहे? फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम.
तर आपल्याला असे एलिमेंट नाही घ्यायचे जे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहेत, रिमेनिंग घ्यायचे, रिमेनिंग एलिमेंट घ्यायचे. रिमेनिंग एलिमेंट्स आर 4. आता इथे हा छोटा डिटर्मिनंट तयार होतोय 2 ऑर्डरचा. तर इथे आपण जसं 2 ऑर्डरच्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन करतो त्याचप्रमाणे आपल्याला करायचं 1 into 1, 1 into 1, नंतर मायनस -2 into 3. आता त्याच्यानंतर आपल्याला मायनस घ्यायचंय, मायनस. आता 3 ने आपण ह्याला मल्टिप्लाय केलं, लिहिलं. आता काय करायचं, त्याच्यानंतर हा डिटर्मिनंट नाही घ्यायचा. आता आपल्याला दुसरा डिटर्मिनंट घ्यायचा आहे, कारण आता आपण मल्टिप्लाय करणार आहे -4 नी. त्याच्या आधी मायनस घ्यायचंय, मल्टिप्लाय करतो -4 नी. आता कशाला मल्टिप्लाय करायचंय, तर ह्या कॉलम मधले ह्या रो मधले आपल्याला एलिमेंट घ्यायचे नाही. रिमेनिंग एलिमेंट्स आर 1, -2, 2 आणि 1. हा डिटर्मिनंट घ्यायचा आहे आपल्याला. मग आता 1, -2, 2 आणि 1 असा डिटर्मिनंट असेल तर आपण ह्याचं कसं करतो एक्सपान्शन, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस. 1 into 1, 1 into 1, मायनस 2 into 2 into -2. आता इथे एकदा मायनस घेतले, नंतर आपल्याला प्लस घ्यायचे आणि 5 नी मल्टिप्लाय करायचे, 5 नी मल्टिप्लाय करायचं 5. मग आता इथे रिमेनिंग एलिमेंट्स आर दीज. ह्या रो मधले एलिमेंट नाही घ्यायचे आणि ह्या कॉलम मधले एलिमेंट नाही घ्यायचे, रिमेनिंग एलिमेंट घ्यायचे. तर हे रिमेनिंग एलिमेंट आहे. तिथे हा परत 2 ऑर्डरचा डिटर्मिनंट झाला. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन मायनस घ्यायचं, 1 into 3, 1 into 3, मायनस 2 into 1 और 1 into 2, काही घेतलं तरी चालतं, 2 into 1. आता ह्याच्यानंतर आपण हे सॉल्व्ह करू. 3 इन ब्रॅकेट 1 into 1, 1, मायनस 2 into 3, 6. पण इथे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. मग ते आपण पॉझिटिव्ह घेऊन टाकू. पॉझिटिव्ह 6 प्लस 6, निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह 4. इन 1, 1 into 1, 1, minus 2 into -2 means positive 4. Negative become positive. Therefore 1 plus 4 plus 5. 1 into 3, 3. Minus 2 into 1, 2. Now 1 plus 2 into 7. किंवा ब्रॅकेट मध्ये घेऊ 7 plus 4, 5. 1 plus 4, 5 plus 5. 3 minus 2, 1. इथे मल्टिप्लिकेशन आहे. 3 into 7, 21. 7 3, 21. 4 पंचे 20. 4 into 5, 20. 5 into 1, 5. त्या सगळ्यांची ऍडिशन करायची. 1 plus 0 plus 5, 6. 2 plus 2, 4. Therefore answer is 46. Answer. तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किंमत किती आहे 46 म्हणजे 46.